नमस्कार. इयत्ता 11वी विषय राज्यशास्त्र विभाग पहिला राजकीय संकल्पना यामधील प्रकरण क्रमांक 2 स्वातंत्र्य आणि हक्क यामध्ये स्वातंत्र्याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 11वी विषय राज्यशास्त्र यामध्ये पहिल्या प्रकरणाची माहिती घेतलेली आहे. या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण क्रमांक 2 स्वातंत्र्य आणि हक्क याला सुरुवात करणार आहोत. स्वातंत्र्य भारतीयांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न, कारण आपण अनेक ऐतिहासिक घटनांमध्ये स्वातंत्र्याबद्दलची माहिती यापूर्वी ऐकलेली आहे. लोकशाहीमध्ये नागरिकांना काही हक्क आणि कर्तव्य असतात. जेव्हा या हक्काचे आणि कर्तव्याचे रक्षण केले जाते तेव्हा लोकांना स्वातंत्र्य मिळते असे मानले जाते. परत एकदा ऐका, लोकशाहीमध्ये नागरिकांना काही हक्क आणि कर्तव्य असतात. जेव्हा या हक्काचे आणि कर्तव्याचे रक्षण केले जाते तेव्हा लोकांना स्वातंत्र्य मिळते असे मानले जाते. हक्क म्हणजे लोकांना शासनामार्फत मिळालेले विशेष अधिकार होय. स्वातंत्र्य हे लोकशाहीचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे. म्हणजे लोकशाहीमध्ये महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे स्वातंत्र्य आहे. स्वातंत्र्य आणि हक्क या पाठामध्ये आपण बंधनांचा अभाव, निवडीचे स्वातंत्र्य, अनुकूल परिस्थितीची उपलब्धता आणि सुखप्राप्ती या संदर्भात स्वातंत्र्याचा अर्थ समजून घेणार आहोत. तसेच स्वातंत्र्याचे नकारात्मक आणि सकारात्मक हे दोन पैलू आणि भारतीय संविधानानुसार स्वातंत्र्य आणि हक्क याही संकल्पना या स्वातंत्र्य या संकल्पनेमध्ये आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. स्वातंत्र्य या संकल्पनेची मुक्तता किंवा स्वराज्य असेही अर्थ असू शकतात. स्वतंत्र असणे म्हणजे मुक्त असणे, गुलामगिरीतून मुक्तता, जुलमी राजवटीपासून सुटका, परकीय सत्तेच्या जोखंडातून मुक्तता म्हणजे स्वातंत्र्य होय. स्वातंत्र्य हे व्यक्तीचे, समाजाचे व राष्ट्राचे असते. व्यक्ती विकासासाठी आवश्यक असलेल्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय हक्कांनाही स्वातंत्र्य असे म्हटले जाते. स्वातंत्र्य आणि हक्क या मुख्य घटकामध्ये आपल्याला स्वातंत्र्याची आणि हक्काची माहिती घेत असताना स्वातंत्र्याच्या वेगवेगळे अर्थ किंवा स्वातंत्र्य म्हणजे काय याच्या वेगवेगळ्या संकल्पना आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत. या स्वातंत्र्याचा अर्थ समजून घेत असताना नकारात्मक आणि सकारात्मक असे दोन पैलू किंवा भारतीय संविधानानुसार स्वातंत्र्य आणि हक्क या संकल्पना या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. स्वातंत्र्याचे वेगवेगळे अर्थ या ठिकाणी आपल्याला दिलेत पहा. स्वातंत्र्य म्हणजेच मुक्तता किंवा स्वराज्य, स्वातंत्र्य म्हणजे मुक्त असणे, स्वातंत्र्य म्हणजे गुलामगिरीतून मुक्तता, स्वातंत्र्य म्हणजे जुलमी राजवटीपासून सुटका, परकीय सत्तेच्या जोखडातून मुक्तता, असे अनेक अर्थ आपल्याला या ठिकाणी स्वातंत्र्याचे दिसून येतात. स्वातंत्र्य हे व्यक्तीचं, समाजाचं आणि राष्ट्राचं असतं. व्यक्ती विकासासाठी आवश्यक असलेल्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय हक्कांना सुद्धा स्वातंत्र्य असे म्हटले जाते. आता या ठिकाणी आपल्याला काय म्हटले पहा, माहित आहे का तुम्हाला? यामध्ये परकीय सत्तेपासून समाज मुक्त असणे म्हणजे राष्ट्रीय स्वातंत्र्य होय. स्वातंत्र्याचे जे विविध प्रकार पडतात त्यामध्ये राष्ट्रीय स्वातंत्र्य हा एक भाग आहे. त्याबाबतची माहिती आपल्या या ठिकाणी दिलेली आहे. परकीय सत्तेपासून समाज मुक्त असणे म्हणजे राष्ट्रीय स्वातंत्र्य होय. आता उदाहरणार्थ पहा, भारताला 1947 पर्यंत हे राष्ट्रीय स्वातंत्र्य नव्हतं. का? तर आपल्याला माहिती असावं, तोपर्यंत आपण परकीय सत्तेच्या प्रभावाखाली म्हणजेच इंग्रजांच्या प्रभावाखाली होतो. त्यातून आपला समाज मुक्त झाला म्हणजे आपल्याला म्हणजे भारताला राष्ट्रीय स्वातंत्र्य मिळालं. आपला सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी व्यक्तीला आवश्यक असलेले स्वातंत्र्य म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्य होय. हा राष्ट्रीय स्वातंत्र्य आणि व्यक्ती स्वातंत्र्यामधला फरक आहे. परत एकदा लक्षात घ्या, काय म्हटलंय पहा, आपला सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी व्यक्तीला आवश्यक असलेले स्वातंत्र्य म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि परकीय सत्तेपासून समाज मुक्त असणे म्हणजे राष्ट्रीय स्वातंत्र्य आहे. थोडक्यात परकीय सत्तेपासून समाज मुक्त असणे राष्ट्रीय स्वातंत्र्य आणि स्वतःचा विकास साध्य करण्यासाठी आवश्यक असलेले स्वातंत्र्य म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्य. हा या दोन स्वातंत्र्यामधला फरक या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. स्वातंत्र्याचे स्वरूप, स्वातंत्र्य या संकल्पनेचे स्वरूप समजून घेताना पुढील विचारवंतांची मते जी आहेत ती अभ्यासावी लागतात. त्यामध्ये पहिले विचारवंत आहेत थॉमस हॉब्स. या ठिकाणी आपल्याला त्यांचा फोटो दिलेला आहे पहा. थॉमस हॉब्स हे ब्रिटिश तत्वज्ञ आहेत. त्यांचा कालखंड संपूर्ण पहा, 1588 ते 1679. थॉमस हॉब्स यांच्या मते स्वातंत्र्य हा मनुष्याचा नैसर्गिक अधिकार आहे
एखादी कृती करण्यासाठी व्यक्तीवर कोणतेही बंधन नसणे म्हणजे स्वातंत्र्य होय, असं थॉमस हॉब्स म्हणतात. ते म्हणतात की मनुष्याला स्वातंत्र्य प्राप्तीसाठी भीती आणि गरज या गोष्टी प्रेरणा देतात. त्यांनी बंधनांचा अभाव म्हणजे स्वातंत्र्य असा अर्थ सांगितला आहे. बघा, थॉमस हॉब्स हे काय म्हणतात, बंधनांचा अभाव, याचा अर्थ स्वातंत्र्य असल्यानंतर कुठलंही बंधन नको, म्हणजे बंधनांचा अभाव असणं म्हणजे स्वातंत्र्य, असा अर्थ ब्रिटिश तत्वज्ञ थॉमस हॉब्स यांनी स्वातंत्र्याचा अर्थ स्पष्ट करत असताना केलेला आहे. त्यानंतर दुसरे ब्रिटिश तत्वज्ञ आहेत पहा, जॉन लॉक. यांनी काय म्हटले स्वातंत्र्याबद्दल? लॉक यांच्या मते स्वातंत्र्य हा मनुष्याचा नैसर्गिक अधिकार आहे. त्यांनी नैतिकतेच्या आधारे स्वातंत्र्याची संकल्पना मांडली. नैतिक दृष्ट्या व्यक्तीने इतरांच्या जीवित व स्वातंत्र्याच्या हक्कास हानी पोहोचवू नये. प्रत्येकाने समतेच्या तत्वाचे उल्लंघन न करता स्वातंत्र्याचा उपभोग घ्यावा. स्वातंत्र्य हे मनुष्य जीवनाचे अभिन्न अंग आहे. लॉक यांनी स्वातंत्र्याला जास्त महत्त्व दिले आहे. त्यांच्या मते प्रत्येक व्यक्ती विवेकी आहे, म्हणून त्यांनी सद्विवेक बुद्धीने स्वातंत्र्य उपभोगण्याचे समर्थन केले. मात्र त्यांना अमर्याद स्वातंत्र्याची संकल्पना मान्य नव्हती. त्यांच्या स्वातंत्र्याच्या संकल्पनेत बंधनांचा अभाव आणि निवडीचे स्वातंत्र्य या दोन तत्वांचा समावेश आहे. म्हणजे थॉमस हॉब्स हे बंधनांचा अभाव म्हणजे स्वातंत्र्य म्हणतात, तर या ठिकाणी जॉन लॉक सद्विवेक बुद्धीने स्वातंत्र्य उपभोगण्याचं समर्थन जे आहे ते करतात, म्हणून निवडीचे स्वातंत्र्य आणि बंधनांचा अभाव या दोन तत्वांचा स्वीकार स्वातंत्र्यामध्ये जॉन लॉक हे विचारवंत करतात. त्यानंतर पुढचे विचारवंत आहेत जॉर्ज जॅक्वेस रुसो, जे जिनिव्हन तत्वज्ञ म्हणून ओळखले जातात. त्यांचा कालखंड या ठिकाणी पहा 1712 ते 1778 हा दिलेला आहे. जॉर्ज जॅक्वेस रुसो यांनी स्वातंत्र्याचा सामूहिक दृष्टिकोनातून विचार केला आहे. त्यांच्या मते व्यक्तीने संपूर्ण समाजाच्या त्यांची स्वातंत्र्याची संकल्पना समाजातील व्यक्तीला वर्ग व्यवस्था आणि विषमतेपासून स्वातंत्र्य देणारी आहे. त्यांच्या मते विषमता हा स्वातंत्र्य प्राप्तीतील अडथळा आहे. तसेच नागरी आणि राजकीय समाजाच्या उदयामुळे निर्माण झालेल्या अडथळ्यातून व्यक्तीला मुक्तता मिळणे म्हणजे स्वातंत्र्य होय. हे अडथळे पुढील दोन प्रकारात मांडले जातात किंवा मांडले आहेत. एक, व्यक्तीला सार्वजनिक हिताचा विचार करण्यास रोखणारे अडथळे, आणि दोन, समाजातील विषमतेमुळे निर्माण होणारे अडथळे. अशा प्रकारे रुसो यांनी स्वातंत्र्याच्या मध्ये येणारे जे अडथळे आहेत ते अडथळे या ठिकाणी सांगितलेले आहेत. त्यांच्यामध्ये पहा या ठिकाणी काय म्हणतात ते, मनुष्य हा जन्मताच स्वतंत्र आहे, परंतु तो सर्वत्र शृंखलामध्ये बंदिस्त आहे, असे रुसो यांचे मत आहे. रुसो यांचा जन्म जिनिव्हामध्ये झाला. त्यांना फ्रेंच राज्यक्रांतीचा जनक मानतात. रुसो यांनी थॉब्स आणि लॉक प्रमाणे स्वातंत्र्याला नैसर्गिक अधिकार मानले नाही. समाज एकत्रित येऊन नागरिकाच्या जीविताचे व हिताचे संरक्षण करतो. रुसो यांनी समाजातील विषमतेपासून मुक्ततेच्या स्वातंत्र्याचा विचार मांडला. त्यांच्या मते स्वातंत्र्याच्या संकल्पनेत पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्य आणि अनुकूल परिस्थितीची उपलब्धता महत्वाची आहे. त्यानंतर पुढचे विचारवंत पहा, जेरमी बॅन्थम हे ब्रिटिश विचारवंत आहेत. जेरमी बॅन्थम यांनी सुखप्राप्तीच्या दृष्टिकोनातून स्वातंत्र्याचा अर्थ स्पष्ट केला. त्यांनी स्वातंत्र्य आणि सुख यांचा परस्पराशी संबंध जोडला. सुख प्राप्त होण्यासाठी आणि दुःख टाळण्यासाठी स्वातंत्र्य आवश्यक आहे, असा विचार जेरमी बॅन्थम या ब्रिटिश तत्वज्ञानाने मांडलेला आहे. त्यांच्या मते किंवा त्यांच्या विचारामध्ये अधिकतम लोकांचे अधिकतम सुख हा मूलमंत्र होता. यास नकारात्मक स्वातंत्र्य असं म्हटले जाते. म्हणजे जास्तीत जास्त लोकांचं जास्तीत जास्त सुख जे आहे हा त्यांचा मूलमंत्र स्वातंत्र्याच्या बाबतीमध्ये होता. यास नकारात्मक स्वातंत्र्य असं म्हटलेलं आहे. त्यानंतर पुढचे तत्वज्ञ पहा किंवा विचारवंत जॉन स्टुअर्ट मिल. मिल यांनी स्वातंत्र्याच्या संकल्पनेत व्यक्तीच्या स्वातंत्र्याचे समर्थन केले आणि राज्याच्या अमर्याद अंकुशाचा विरोध केला. म्हणजे या ठिकाणी जॉन स्टुअर्ट मिल जे आहेत ते व्यक्ती स्वातंत्र्याचं समर्थन करणारे आहेत. राज्याची अमर्याद जी सत्ता असते तिच्यावर अंकुश जो तिचा असतो राज्याचा, त्याला विरोध केलेला आहे. त्यांनी दिलेल्या स्वातंत्र्याची संकल्पना म्हणजे स्वतःवर म्हणजे व्यक्तिशः, स्वतःच्या शरीरावर आणि बुद्धीवर म्हणजे मन
व्यक्तीचा पूर्ण अधिकार आहे. मिलचे स्वातंत्र्यावरचे मुद्दे आजही समर्पक आहेत. त्यांचा स्वातंत्र्यविषयक विचार ऑन लिबर्टी या ग्रंथात पाहायला मिळतो. आणि यानंतर पुढील विचारवंत आहेत ज्यांना रशियन ब्रिटिश तत्वज्ञ आणि इतिहासतज्ञ असं म्हटलेलं आहे. इसाया बर्लिन 1909 ते 1997 या कालखंडामध्ये त्यांनी आपलं कार्य केलेलं आहे. स्वातंत्र्याच्या दोन संकल्पना इसाया बर्लिन यांनी मांडलेल्या आहेत. काय म्हटलंय? इसाया बर्लिन यांनी 1958 मध्ये प्रकाशित केलेल्या स्वातंत्र्याच्या दोन संकल्पना या निबंधामध्ये इंग्लिशमध्ये त्याला काय म्हटलंय? टू कन्सेप्ट ऑफ लिबर्टी, म्हणजेच स्वातंत्र्याच्या दोन संकल्पना. या निबंधामध्ये सकारात्मक आणि नकारात्मक स्वातंत्र्य या दोन संकल्पना इसाया बर्लिन या रशियन ब्रिटिश तत्वज्ञ किंवा इतिहासतज्ञाने मांडलेल्या आहेत. या दोन संकल्पना ज्या मांडलेल्या आहेत यामध्ये सकारात्मक स्वातंत्र्य ही संकल्पना आधुनिक उदारमतवादी विचार प्रणालीमधून घडलेली आहे, तर नकारात्मक स्वातंत्र्य ही संकल्पना अभिजात उदारमतवाद आणि नव उदारमतवाद या दोन विचार प्रणालीच्या प्रभावातून घडलेली आहे. इसाया बर्लिन यांच्या मते स्वातंत्र्य बंधन विरहित असते. त्या ठिकाणी पुन्हा आणखी एक मुद्दा दिलाय पहा. माहित आहे का तुम्हाला? यामध्ये काही संकल्पनाचे थोडक्यात वर्णन या ठिकाणी आपल्याला केलेलं आहे. आता उदारमतवाद ही एक राजकीय विचारधारा आहे. व्यक्तिवाद हा या विचारधारेच्या गाभ्यासी आहे. व्यक्तिवाद, विवेकवाद, स्वातंत्र्य, न्याय आणि सहिष्णुता ही उदारमतवादाची मूलभूत मूल्य आहेत. अभिजात उदारमत हा किमान शासन या कल्पनेवर आधारलेला आहे. यात सरकारी हस्तक्षेप हा अनावश्यक आणि नुकसानकारक असल्याचे मानले जाते. आधुनिक उदारमतवाद म्हणजे राज्याला व्यक्तीच्या जीवनात हस्तक्षेप करण्यास दिलेली मान्यता होय. राज्य संस्था कल्याणकारी धोरणाद्वारे, राजकीय धोरणाद्वारे सामाजिक विषमता दूर करून आणि त्याद्वारे व्यक्तीचे स्वातंत्र्य राखण्यासाठी व त्याचा विस्तार करण्यासाठी योगदान देऊ शकते. आणि नव उदारमतवाद मुक्त बाजारपेठ व मुक्त व्यापाराचा पुरस्कर्ता आहे. खाजगीकरण, कल्याणकारी योजनांवरच्या खर्चात कपात, खाजगी कॉर्पोरेट कंपन्यांना करात विशेष सवलत इत्यादींना नव उदारमतवादी धोरणामध्ये महत्वाचे स्थान असते. थोडक्यात त्या ठिकाणी आपल्याला उदारमतवाद ही जी विचारधारा आहे यानुसार अभिजात उदारमतवाद, आधुनिक उदारमतवाद आणि नव उदारमतवाद जे आहेत यांची माहिती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. आज आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.